ते कुठल्या कायद्याच्या चौकटीत देणार ते त्यांनी ठरवावं. अंमलबजावणी त्याला एकतर 6 महिन्याचा पिरियड असतो त्या कायद्याला, त्याला काही होत नाही. तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता. तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिलाय. आमचं हे 10 तारीख ठरवण्याचं कारण आहे 15 दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर 16 फेब्रुवारीला यायचं काय गरज आहे? 15 दिवस तर 9 तारखेला होते. अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे 22-23 दिवसाचा? कोणत्याला दिलेला आहे? ही पण दुरुस्तीची 10 तारखेला आम्ही आमच्या नियमात आहेत, त्या दिवशी त्यांचे 15 दिवस हरकतीचे होते. आमच्या नियमानं 10 तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू, आमचं म्हणणं आहे उद्या करा. हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर 9 तारखेला तुमचे 15 दिवस होते. 10 तारखेपासून अंमलबजावणी करा. आणि मग हे सगळं करताना तुमच्याशी काही चर्चा झाली का की 16 तारीखच का दिली असा तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का? 15 दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते, तर मग 16 का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही? आता आवश्यकता वाटत नाही करायची, कारण त्यांनी 15 दिवस म्हणले, त्याच्यावरती 16 लिहिली. 16 असली तरी हरकत नाही. आमचं काही म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना, पण यांचे जे स्टेटमेंट 2 यायला लागले, एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार, अर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूनं. कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काय मत आहे, परंतु जे 2 स्टेटमेंट त्यांचे यायला लागलेत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो. आणि 16 तर 16 6 दिवस उपोषण चालतंय. 16 पासून अंमलबजावणी करा, हरकत नाही, पण उपोषण 10 ला सुरू होणार. तुम्ही काल असं म्हणलं की मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यांना न्याय मिळावा. एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ, पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का? अध्यादेश काढला, राजपत्र काढलं, आता त्यांनी 16 तारखेपर्यंतची मुदत दिली, तरी तुम्ही उपोषणावर का आला? अंमलबजावणीसाठी 2 स्टेटमेंट तुमचे का? मग एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही. तुमचे 2 स्टेटमेंट का? मग याचं उत्तर द्या, आम्ही मागे घेतो. शंका काय वाटते दिल्लीबद्दल? असं का? पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये? आम्ही 10चं पुढे ढकलतो. तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही? मग असं का? आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला? कायद्याबद्दल तुमच्याच्याने आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही, तुमच्या 2 स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही. ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे, त्यांचं काय चूक नाही, त्यांना काही मिळालंच नाही. गोरगरिबांची फसवणूक नाही झाली, त्यांची फसवणूक झाली. त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसते, त्यांची फसवणूकच झाली सर. कायद्यात फसवणूक ती नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय. 2 स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत. मग आम्ही 16ला बसण्याऐवजी आधी सुरू केलं. आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी? अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का? तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडोने मराठे पाहिजे नसले तर आमचा नाविलाज आहे. तुम्ही 2 स्टेटमेंट करता कसं काय? मग तुमचा काय संबंध आहे? कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय. जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय, त्यांना नाही मिळालं, कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी. अध्यादेश काढल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय असतो. आधीच अंमलबजावणी कशी होईल? त्याला अधिवेशन घ्यावं लागेल, अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशाचा, आणि त्यानंतर अंमलबजावणी. आम्ही पण तेच म्हणतो ना. आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही 16 पर्यंत काही बोलणार पण नव्हतो. तुमच्या 2 स्टेटमेंट काय यायला लागले? अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही. कुठलंही एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं. इथपर्यंत आमची समज आहे ना. आमची समज नाही असं नाही. तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागलात म्हणून आमचं नाव दिलं 10 फेब्रुवारीला. तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे काय? तेच सिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरू होणार. तेच 10 तारखेला 10 जानेवारीला आमरण उपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल. वाशीमध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली मंडळ तुमची सगळ्यांची, त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का? हो, मग
मग त्यावेळेस काय म्हणले सरकार? कायदा खूप चापून बनविलाय. 15 दिवस त्याच्यावरचे तज्ञ झुंजत होते, याला काहीच होत नाही. आणि आमचेही तज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे. एका एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत. जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडे, तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही. पण तुमचे 2 स्टेटमेंट का? तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळते. दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारी उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करतील. कारण आमचे हे बघा, आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आमरण उपोषण महत्वाचं नाहीये किंवा जीवाची कुठे बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाहीये. समाजाच्या पोराचं हित कुठे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपोषणं गरजेचं आहे. त्यावर असं म्हणाले फडणवीस, असं म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे 2 स्टेटमेंट येतात, त्याबद्दल आम्हाला सावध राहणं आहे. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की